येथे कालपासून गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की नांदेड शहरातल्या मोदी ग्राउंडवरती असा भव्य प्रकारचा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। शीख धर्मियांच्या 5 प्रमुख तख्तापैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथे आज देशाचे गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी हजेरी लावतील। गुरुद्वारामध्ये संगीत कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते या मोदी ग्राउंडवरती येणार आहेत, ज्या ठिकाणी भव्य असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शहीदी समागमाचा हा कार्यक्रम आहे। गुरु तेग बहादूर यांच्या कार्याला अनुसरून या ठिकाणी कालपासून वेगवेगळ्या कथा प्रवचन या ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवणार आहेत। याशिवाय आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील या कार्यक्रमाला येणार आहेत। आपण जर पाहत असाल तर व्यासपीठावरती माजी मुख्यमंत्री भाजप नेते अशोक चव्हाण देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मंत्री अतुल सावे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच कालपासून या कार्यक्रमाची रेलचल आहे। मोठ्या प्रमाणावरती प्रशासनानं या ठिकाणी जोरदार अशी तयारी केलेली आहे आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा सगळा कार्यक्रम होत आहे, कारण VIP कालपासून या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत। त्यामुळे वाहतुकीचं नियमन असो किंवा सिक्युरिटी असो याची अत्यंत काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि आता या कार्यक्रमाला साधारण 2:30-3च्या सुमारास गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी दाखल होतील आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीगण देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। कॅमेरामॅन धनंजय दारुंतेसह रवी मुंडे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.